सगळे फायनान्शियल ॲडवायझर आज म्युच्युअल फंडच सांगतात. तर आपण भारतामध्ये बसतो, तुम्हाला दुबईला जायचं, सिंगापूरला जायचं, मला अमेरिका फिरायला जायचं, कशाने जा फ्लाईटनेच जाणार. राईट. कारण क्लिअर आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जो मोठा टप्पा पार करायचा आहे हा तुम्हाला फ्लाईट शिवाय शिकतो. म्युच्युअल फंड त्याच पद्धतीने काम. म्युच्युअल फंड हे असताना सर्व प्रोडक्ट, म्युच्युअल फंड हे फिनिश प्रोडक्ट नाहीच आहे की अशी एखादी पॉलिसी जसं LICच्या किंवा वेगवेगळ्या सेव्हिंग प्रोडक्टच्या पॉलिसीच्या किंवा प्लॅन्स यायचे की लाख लाख रुपये भरा 2-2 लाख रुपये, ते फिनिश प्रोडक्ट. म्युच्युअल फंड हे जे आहे हे इन्फ्लेशनला तुम्हाला बीट करून रिटर्न देणारं एकमेव आत्ताच्या घडीला ऑप्शन जो आहे तो म्युच्युअल फंड आहे. त्यामुळे आज सगळीकडे म्युच्युअल फंड किंवा सगळेच ॲडवायझर आज म्युच्युअल फंड देतात. 1996 पासून म्युच्युअल फंड भारतामध्ये, बरोबर. आज आपण 2025 मध्ये बोलू, म्हणजे पुढच्या वर्षी म्युच्युअल फंड मला वाटतं 30 वर्ष पूर्ण करतील. 29 वर्षाचा इतिहास. आता गॅप कोणता म्युच्युअल फंड म्हणजे बंद झाला नाही. फ्रॉड कोणत्या फंडामध्ये झाला, इनसायडर ट्रेडिंग. जसं चांगलं असतं तसं वाईट पण असतं. आज कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंट जर बघितले, मोठ्या फूड चेन बघितल्या किंवा काय जर बोललं तर त्यांच्यावर केसेस असतात. गुरं मिळालं, हे मिळालं ते, म्हणजे असं नाही की सगळेच ते त्या पद्धतीने असतात. तर पण आता जे म्युच्युअल फंडच पळून गेले वगैरे वगैरे असं काही नाही. पण आज जसं मी सांगितलं की तुम्हाला कुठला देश फिरायला जायचं, तुम्हाला कमी वेळामध्ये ट्रिप करायचं, तुम्हाला फ्लाईट शिवाय पर्याय नाही. त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड हा मोठा रोल प्ले करतो.